आज आम्ही स्नेह मंदिर जे is one of the oldest old age home which is founder member is Ramakrishna Naik. We would know his story and the good doings for the society. नमस्कार. माझा आणि रामकृष्ण नाईकांचा संबंध गेल्या साधारण 15 ते 20 वर्षांपूर्वीचा, पण आमची ओळख जवळजवळ 25 वर्षापूर्वीची. रामकृष्ण नाईकांना सगळा गोवा हा समाजसेवक म्हणून ओळखतो. खरं म्हणजे समाजसेवा ही अर्धवेळ करता येत नाही, पार्ट टाइम करता येत नाही, ती पूर्ण वेळ करावी लागते. कारण ते एक व्रत असतं आणि ते आजन्म करावं लागतं. रामकृष्ण काकांनी असंच हे व्रत एका कारणामुळे घेतलं आणि वयाच्या साधारण 55-60 वयाच्या मध्याला ते मुंबई सोडून गोव्यामध्ये आले आणि त्यांनी स्नेह मंदिरची स्थापना केली. रामकृष्ण काकांच्या वरती समाजसेवेला गरज असणारे आचार आणि विचार यांचा प्रभाव 2 व्यक्तींवर पडला. त्यातली पहिली व्यक्ती म्हणजे त्यांचे वडील केशव नाईक. बायकांना आणि मुलींना शिक्षण द्यावं त्याच्यासाठी एक शाळा सुरू करावी अशी त्यांची मनीषा होती आणि त्याच्यामुळे शाळेसाठी त्यांनी आपलं सगळं जीवन दिलं. स्वतःच्या मुलीचे अंत्यसंस्कार करून घरी या किंवा ज्यांच्याकडून शाळेसाठी कर्ज घेतलं त्यांनी घरावर जप्ती आणून पेलिफला पाठवला ही गोष्ट असू द्या. त्यांचे वडील केशव नाईक हे स्थितप्रज्ञ होते. ह्या दोन्ही टोकाच्या गोष्टी रामकृष्ण काकांनी त्यांच्या तरुण वयामध्ये बघितलेल्या आहेत आणि त्यामुळे कितीही संकट आली तरी माणूस कसा स्थितप्रज्ञ राहू शकतो आणि एकदा समाजसेवेच्या कार्यामध्ये झोकून दिलं की मग तिथून मागे फिरता येत नाही, हे संस्कार आणि हे विचार त्यांच्या मनावर कायमचे कोरले गेले ते त्यांच्या वडिलांच्यामुळे. तुम्हाला काय आवडतं तुमच्या आईला माहिती. भात, दुसरा भात नाही, त्याच्यामध्ये चपाती असलीच पाहिजे किंवा पापड, लोणचं, भजी काहीतरी असलं पाहिजे. सगळं 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 त्यात. माझं नाव अरविंद तेलंग. मी नाईकांबसरी रामकृष्ण नाईक यांच्याबद्दल बोलणं म्हणजे हे लहान तोंडी मोठा घास. ती व्यक्ती म्हणजे खरोखरच दी ग्रेट म्हणायला पाहिजे. ह्या वयातसुद्धा वयाच्या 93 वर्ष म्हणजे आता 3 नोव्हेंबरला त्यांचं 93 संपणार, 94 लागणार. ह्या वयातसुद्धा त्यांचं त्या खोलीत बसून आपलं सोनचाफा खोलीत बसूनसुद्धा त्यांचं सगळं लक्ष इकडे आहे. लोकांना कसं जेवण मिळतं, काय मिळतं, कसं मिळतं. आता हे आणि आम्ही मुंबईला असायचे. मुंबईचं ऑफिस आम्ही सांभाळायचं. आमचे 3 ऑफिसेस आहेत. गोवा हिंदू असोसिएशन स्नेह मंदिर, मुंबईला, मडगावला आणि हे ऑफिस. नाईक साहेब आम्ही मुंबईलाच असायचे. आम्ही मुंबईचं ऑफिस सांभाळायचं आणि माझा आणि नाईक साहेबांचा जरी परिचय 50 वर्षाचा असला, कारण ते आमच्याच मुंबईला माहीमला आमच्याच एरियात राहायचे, तर मी त्यांना पहिल्या वर्ष इतके वर्ष ओळखतो आहे. पण माझा जास्ती 25 वर्ष सहवास त्यांच्यावर आला तो केवळ त्यांच्याबरोबर काम करून, स्नेह मंदिरचं काम करून. आमच्या ह्या संस्थेला 40 वर्ष पुढच्या वर्षी होत आहे. ताणे म्हाताऱ्या मनशांक लागून खूप कार्य केले. गोवा हिंदू असोसिएशन तांच्या मळ्यार उबें रावलें आणि आमची ही संस्था तांच्या मळ्यार उबी रावली. संस्थेक देणगी सुद्दां तांच्या कुटुंबीक लागून मेळ्ळी आणि ही संस्था इतलें सुंदर काम करता म्हाताऱ्या मनशा खातीर. तांच्यांनी हो जागो सिलेक्ट केलो, निसर्गरम्य जागो सामको. हांगा आमी सगळे पुण्या गोविंदान रावतात तांच्या मळ्यार. हा फोटो विभा शिरवाडकरांचा. कुसुमाग्रज म्हणून ते कवी म्हणून प्रसिद्ध आहेत ना, आणि विभा शिरवाडकर म्हणून नाटककार. तर त्यांचं जे नटसम्राट नाटक झालं ना, त्या नटसम्राटनं नाईक काका ध्येयवेडे झाले आणि हे स्नेह मंदिराची जी कन्सेप्ट आहे ती हे त्यांचे गुरु
त्यांच्याकडनं घेतली त्यांनी. स्नेहमंदिरचे माजी अध्यक्ष श्री सुरेश कारे यांच्या घरी मुंबईला एक मित्रमंडळींची बैठक होती बऱ्याच वर्षापूर्वी. तर त्याच्यामध्ये माधव गडकरी होते, अरुण टिकेकर होते, गोविंदराव तळवलकर होते, त्याच्यामध्ये वसंतराव कानेटकर होते, त्याच्यामध्ये विवा शिरवाडकर होते, आणखीन बरीच मोठी मोठी मंडळी होती. तिथे रामकृष्ण काका पण होते. तर शिरवाडकरांनी नटसम्राट नाटक लिहिलं आपल्याला माहिती आहे. त्याच्यावरून काहीतरी गोष्ट आली आणि मग शिरवाडकर असं म्हणाले की हा वृद्धांचा विषय जो आहे हा फक्त नाटकापुरता मर्यादित नाही, हा एक फार मोठा विषय आहे आणि ही समस्या ह्याच्यापुढे वाढत वाढत जाणार की वृद्धांचं काय करायचं असा एक मोठा प्रश्न समाजापुढे उभा राहील. तर त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि मग ते केलं पाहिजे हे सगळ्यांना पटलं, पण मग ते कसं केलं पाहिजे, कुणी केलं पाहिजे असा प्रश्न तिथे आला. त्यावेळेला तात्यासाहेब म्हणजे शिरवाडकर असं म्हणाले की अरे रामकृष्ण, तुम्ही हे नाटक केलेलं आहे पण नाटकच करत राहणार का, तर तुम्ही हे मनावरती घ्या. इथून स्नेहमंदिरचा डोक्यात किडा हा रामकृष्ण काकांच्या बळवर यायला लागला आणि मग ते मुंबई सोडून गोव्यामध्ये आले. तुम्ही हे काम हातात घ्यायला आम्हाला आदेश दिला 40 वर्षापूर्वी. सगळ्या अडचणी सोसून आज ते जवळजवळ पूर्णत्वस्थास पोचलेलं आहे. तुम्हाला आनंद होईल अशी ही घटना आहे. त्याबद्दल तुमचे कधीही आभार मानले नाहीत. आज तुम्ही गेल्यानंतर तुमचे आभार मानतो. हे आमचं स्नेहमंदिरचं ब्रीदवाक्य, हे नाईकाकांचं ब्रीदवाक्य. कारण काय की सेक्युलर आहे, म्हणजे सर्व धर्म समभाव. आमच्याकडे सगळ्या धर्माची माणसं आहेत, सगळ्या जातीची लोक आहेत आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या देवांचं वगैरे जे काही करायचं आहे ते मनोभावे करा तुम्ही, पण फोटो नको. म्हणजे जर कुणाला फोटो आणायचा असेल लावा, 2 मिनटं लावा, पूजा करा, परंतु तो फोटो इथं कायम स्वरूपात राहणार नाही. हे स्नेहमंदिरचं ब्रीदवाक्य आहे. आता स्नेहमंदिर हे फक्त आम्ही म्हणतो की वृद्धांची सेवा करतं, वृद्ध लोकांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम स्नेहमंदिर वेगवेगळ्या रीतीनं त्यांना म्हणजे कोणत्याही प्रकाराची आठवण बिलकुल होऊ देत नाही हे म्हणतो आपण. ही सेवा करता करता जेव्हा आम्हाला काही गोष्टी अशा
आम्ही एंद्रीच होत गेलो असं म्हणूया, आमच्याकडे फंड्स आले असं म्हणूया किंवा काहीतरी, तर आपण आणखी समाजासाठी वागूया, समाजामध्ये जाऊया असं म्हटल्यानंतर स्नेह मंदिर आणखी पुढे पुढे समाजासाठी वावरायला लागलं. ते रामकृष्ण काका आणि म्हजी ओळख साधारण 1974-75 जाली सर. अशी आमचो शेजारी पूण ते जवळ जवळ वेवसायाक लागून मुंबयत आसा, ते चार्टर्ड अकाउंटंट स्वता. पूण ओळख जाली नाटकाक लागून. गोमंत विद्यानिकेतनची नाटकां जी बसयताली तातूंत आय वॉज वन ऑफ द पार्ट. ताका लागून नाटकाचेर डिस्कशन करता हळू जेन्ना स्नेह मंदिराची स्थापना जाली सुरू करपाचें, तेन्ना रामकृष्ण बाबून म्हाका ह्या स्नेह मंदिरान हाडलो. ते सादारण 1982 सालान. आनी तेन्नाच्यान मागीर हळू म्हजो इनवॉल्वमेंट तांचे खातीर, तांचो त्याग पळोवन म्हजो खूब वाडलो. रामकृष्ण नायक आणि हांव सीताराम तेयशे आमच्या दोगांक लागीं आयले आमी मडगांवां. हांव लोलये काणकोण एक नोकरी नंतर लिबरेशन नंतर मडगांव म्हाका टीचर म्हणून ते पोस्ट मेळ्ळी म्हणजे हांव मडगांव आयलो. तेन्ना रामकृष्ण बाब मुंबय आसा. मुंबय आयल्या नंतर वेगवेगळ्या उपक्रमां लागून म्हाजी आनी तेची लागीं जाली. आनी कार्यकर्ता हो स्वभाव तातूंत म्हाजो एक आसा. कार्यकर्ता म्हणजे हातां काम घेतलें की आमच्या स्वभाव वगळच वेवस्थीत स्वभाव तातूंत तो एक आनी तो हांवें घेतलो आनी म्हाका तो बरो जावपाक. आनी अशा प्रमाणे खूब ताची शताब्दी ताची आमी 60 वर्सां जाली. 75 इयर्स सुवर्ण महोत्सव साजरो केलो मोठो. आमी बूक काडला पयल्या काडलो ताका आनी तातूंत रामकृष्ण एक गूण लक्षांत आयलो की हो मनीस हातांत घेतिल्लीं कामां जीं आसात ती शिस्तबद्द पद्दतीन कशी व्हरपाची हें ताका कळटा बरोबर. कारण त्या गोमंत विद्यानिकेतन ही व्हडली संस्था, ह्या संस्थेची तुजी शताब्दी, ह्या शताब्दीच्या वेळार आमी आनी लागीं आयले. आमी संपूर्ण जबाबदारी ताजे कडेन सोंपयली सांगूं आनी सगळो सांस्कृतीक कार्यक्रमाची सगळी जबाबदारी घेवन तो अत्यंत उत्तम पद्दतीन जालो आमचो. आणि असं मग होतच ना, ते सगळं पाहिलं त्यांचं एकंदरीत, म्हणजे ऐकलं पाहिलं. म्हणजे काहींच्या बाबतीत आपण असं म्हणतो की टॉलस्टॉयने एका ठिकाणी म्हटलेलं आहे गांधीजींच्या बाबतीतच, ही केम, ही सॉ अँड ही कॉन्कर्ड म्हणून. तर त्यांना बघितल्याबरोबर मला असं वाटलं की काहीतरी मंत्रमुग्ध झाल्यासारखं, की ठीक आहे हे काही सांगतात ते आपण ऐकावं. हांव संतोष शेटये. आतां फाटलीं 10 वर्सां हांव स्नेह मंदिरा खातीर एक्टिवली काम करतां. ताजे पयलीं आय न्यू अबावट स्नेह मंदिर, पूण चड येवप वचप जायनाशिल्लें. 1 वर्सांतल्यान एकदां येवप जातालें. पूण फाटलीं 10 वर्सां हांव कमिटीचेर तरेतरेच्या पोजिशनांनी काम करतां. नमस्कार. सगळ्या पयलीं तुमचें हांव अभिनंदन करतां, कॉंग्रेच्युलेशन करतां. आय एप्रिशिएट युअर एफर्ट्स विथ ऑल माय हार्ट फॉर टेकिंग pains to make this documentary on Sri Ramkrishna Bab Naik, जांकां आमी रामकृष्ण काका म्हणटात. तर रामकृष्ण काका म्हणजे एक फक्त व्यक्ती न्ही, ताजे मदीं अनेक संस्था आसात. रायट सोशल वर्काचे समाज कार्या विशीं तांच्या आंगांत तांच्या वडिलां पासून तांच्या घरवडीचेच तांचे गूण तांच्या आंगांत आसात. आनी समाजाच्या खातीर खास करून जो समाज सफर जाता, ज्यांच्यो कांय अडचणी आसा आर्थीक जावं सामाजीक जावं शैक्षणीक, तांकां ह्या मूळ सगळ्यांच्या एका लेवलार हाडपाचो तांचो प्रयत्न पयलीं पासून आसा. आता नाईक काकांना बघितलं तर हे व्यक्तिमत्व आम्हाला जर अगोदर मिळालं असतं तर फार बरं झालं असतं असं वाटायला लागलं. म्हणजे मलाच नव्हे की नव्या पिढीला किंवा शिक्षण क्षेत्रात सुद्धा जी मुलं आपल्या शिक्षणाची दिशा घेतात
त्यांच्यावरती सुद्धा जर अशा विचारांची बैठक झालेली असती तर बरं झालं असतं मला वाटायला लागलं त्यावेळेला. कारण एका चांगल्या सुसंस्कृत समाजसेवक वडिलांच्या घरामध्ये जन्मलेली अशा प्रकारची ही व्यक्ती पैशा अडक्यानं खानदानानं अत्यंत प्रचंड बॅकग्राऊंड असणारी अशा प्रकारची व्यक्ती वडिलांचा आपला आदर्श घेऊन, त्यांचे वडील फार मोठे समाजसेवक, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कार्य केलेले, शिक्षणाची धुरा पुढे नेणारे, त्याच्यासाठी शिक्षक चांगला पाहिजे याच्याकडे लक्ष देणारे, शिक्षकाची सेवा करणारे, अशा कुटुंबालाही करायला लावणारे असा आदर्श नाईक काकांना मडगावच्या कोंबामध्ये त्यांचं घर आहे तिथं मिळालेलं. ही बॅकग्राऊंड मला समजली आणि असा हा माणूस, बुद्धिमान माणूस, हरहुन्नरी माणूस, सगळं अंगामध्ये असणारे बुद्धी आणि अंतःकरण यांची जोड असलेला माणूस हा समाजासाठी वावरायला आलेला आहे. मग आपणही थोडंफार काहीतरी थोडा हा आदर्श घेऊया असं मला वाटलं. आणि असं वाटायला लागलं की खूप आपण कमी आहोत. आणि त्याच्यातून त्यांना बघून थोडाफार प्रयत्न काय होईल तेवढा चुकत माकत असंच मी म्हणेन. मी अजून नाईक काकांच्या सहवासात मी 18 वर्ष आहे, 17 वर्ष मला पूर्ण झाली ते. पण अजूनही मी म्हणते मी शिकाऊच आहे म्हणून. तर नवा ॲप्रोच अजूनही त्यांचा आम्हाला पाहायला जातो. एखादा प्रश्न सोडवत असताना सुद्धा मनाची शांतता, अंतःकरणाची विशालता, खूपच प्रेमळपणा, परंतु जिद्द, आग्रह, मी दुराग्रही म्हणणार नाही, तीच गोष्ट त्याचप्रमाणे अत्यंत चांगलेपणानं झाली पाहिजे. त्याच्यासाठी कडेकोट दिवस रात्र मनामध्ये तोच ध्यास असतो, तोच विचार असतो. कळलं की नाही? ह्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. म्हणजे मी तर असं म्हणेन की एक झपाटलेलं व्यक्तिमत्व, म्हणजे त्याला माझ्याकडे खरं सांगायचं तर शब्दच नाही. मी गेली ना, मला विरंगुळा पाहिजे कामात नंतर मी तिथे जाते आणि शांतपणाने फक्त 5 मिनिटं बघते, त्यांना बघते आणि येते. मी जास्त बोलतच नाही त्यांच्यासोबत, तर जीभ बंद पडते माझी. पावलोपावलोचा अनुभव आहे. आणि मला तिथे एकच ते फक्त त्या व्यक्तिमत्वामध्ये माझ्या वडिलांची माया, माझे वडील असेच होते. तो जो चष्मा त्यांचा जो आहे ना, ज्या प्रकारानं स्टाईल जी आहे बघायची, ते बघितलं की मला माझ्या वडिलांची आठवण होते. आणि प्रत्येक गोष्टीवरती एकच गोष्ट जर ती व्हायची असेल तर डबल लोडेड गर्ल, एक छान भाजी व्हायची असेल तर ते मलाही सांगतील, तुम्हालाही सांगतील, कुंदालाही सांगतील, तिसऱ्यालाही सांगतील आणि ते ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करतील. आणि हे मला नेहमी जाणीव झाली. ही शिकवण मला बघायला मिळाली आणि मला असं वाटतं नेहमी की अजूनही तेच आहे. मला सांगतील, तुला सांगतील, माझ्यावरचा अविश्वास म्हणून नाही, ती पकड घट्ट होऊन ती गोष्ट चांगली व्हावी म्हणून. आणि दोन्ही गोष्टी मला त्यांच्याकडनं मिळाल्या की कोऑपरेशन आणि कोऑर्डिनेशन, या 2 गोष्टीवर त्यांचा आग्रह आहे. मला नेहमी जाणीव होते की मी त्यांचा आदर्श ठेवून काम करताना मला कोऑपरेशन मिळत जाते, पण कोऑर्डिनेशनला मला त्यांच्यासारखं स्किल अजूनही सापडलं नाही असं मला वाटतं. त्यांनी टीम तयार केली आहे. खरं सांगायचं तर काम करताना मजा वाटते मला कधीही. मी त्यांना नेहमी सांगते सर, आणि मला आनंद मिळतो, मी आनंद मिळते म्हणून इथे काम करताना खूप असं खालीवर होतात. जास्त चालावं लागलं मला तर जास्त, म्हणजे सगळं मलाच असं नाही, कुणालाही त्रास पडू नये, सगळ्यांनी आनंदित राहावं ह्या वृत्तीनं तो माणूस तिथून संपूर्ण एकछत्री वातावरणामध्ये आम्हाला ठेवायचा प्रयत्न करतो. मोठ्या कुटुंबात मी पण राहिलेली आहे, त्याच्यामुळे जो माणूस कुटुंबाचा प्रमुख, माझे वडील, सगळ्या गडी माणसाचा विचार करून त्यांच्यासाठी डिसिजन मेकिंग एकच होते ते. आणि त्यांच्या डिसिजनच्या पुढे सगळे आम्ही घरातली माणसं.
म्हजी वळख रामकृष्ण काकाकडे रायट फ्रॉम बर्थ. म्हणजे रामकृष्ण काका आनी म्हजो बापूय फ्रेंड्स आशिल्ले आनी ताका लागून हांव रामकृष्ण काकाक ल्हानपणा पासून वळखता. ते चार्टर्ड अकावंटंट जाल्ल्या कारणान एक सिस्टमॅटीक मनीस म्हणून म्हाका तेंचें एक याद आसा ल्हानपणा पासून. आनी मागीर जेन्ना हांव स्नेह मंदिरा कडेन एसोसिएशन म्हाजें चालू जालें, दॅट वॉज फ्रॉम 2012 सुमार, जाल्यार आय रियलायज दॅट द कायंड ऑफ सिस्टम्स तांणी हांगा घालून दवरल्या पळय त्यो इतल्यो सुंदर की ताका लागून हें इन्स्टिट्यूशन बिल्ड जालां तें त्या सिस्टम्सांक लागून. ज्यांना आधुनिक संत पुरुष म्हणता येईल असे नाटककार वि.वा. शिरवाडकर किंवा कवी कुसुमाग्रज यांच्याशी रामकृष्ण काकांचा अगदी घरोब्याचा संबंध होता. आणि आदिवासी मुलांकरता तात्यासाहेबांनी जे कार्य नाशिकमध्ये केलं, साधारण त्याच धर्तीचं कार्य रामकृष्ण काकांनी गोव्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या करता केलं. आणि त्यामुळं त्या कार्यासाठी स्वतःचे आचार किती शुद्ध असावे लागतात, किती निरपेक्ष असावे लागतात, किती पारदर्शी असावे लागतात याचं उदाहरण आणि याचा प्रभाव त्यांच्यावरती वि.वा. शिरवाडकरांकडून पडला. त्यामुळं समाजसेवेच्या या असीधारा व्रतामध्ये आचारांचा प्रभाव हा कुसुमाग्रजाकडून आणि विचारांचा प्रभाव हा आपल्या वडिलांकडून घेऊन आलेले असे आमचे रामकृष्ण काका. तांणी जस्ट सिनियर सिटीजन केअर करूंक ना, पूण ताच्या भोंवतणी मेडिकल केअर फॉर द रेसिडेंट्स अराउंड स्नेह मंदिर, मेडिकल केअर फॉर पुअर पीपल इन गोवा आनी त्याच प्रमाणे एज्युकेशन सपोर्ट फॉर यूथ. तांकां आज स्नेह मंदिरान एक अंदाजे 250 भुरग्यांक स्कॉलरशिप्स मेळटात, जांचो खर्च एक वर्साक 30 लाख रुपया सुमार जाता. त्याच प्रमाणे तरेतरेचे मेडिकल कॅम्प करतात. हातून हें सगळें फंडींग रामकृष्ण काकान बरें सिस्टमॅटिकली करून दवरलेलें आसा आनी आतां वी आर ऑल वर्किंग टुवर्ड्स बिल्डींग ऑन दॅट आनी ही फुडें व्हरूंक शकता. आनी पयलीं सुरवातीक मुंबय गोवा हिंदू असोसिएशन हाजे बॅनरा खाला जे चड करून नाटकां करताले, कंपनीची नाटकां पयलीं स्पर्धेन, आनी व्हडले व्हडले कलाकार ते संस्थेक लागून मेळ्ळे. आनी मराठी रंगभुमीचेर एक वेगळें योगदान त्या संस्थेन गोवा हिंदू असोसिएशनच्या कला विभागान तेन्ना दिलें. आनी हाजें श्रेय ते स्वता जरी घेयना तरी सगळें श्रेय रामकृष्ण काकाकूच वता. आनी ताची दखल घेवन झी TV पळय आसा चॅनल, तांणी तांचो गौरव केलो, तांकां पुरस्कार दिवन. तसोच महाराष्ट्र शासनान, महाराष्ट्र गव्हर्मेंटान तांकां लायफ टायम अचिवमेंटा खातीर तांचो गौरव केलो, तांकां अवॉर्ड दिलो. हो एक हें योग्य मनशाक व्यक्तीक मेळ्ळां, कारण तांची कार्या लागून. म्हणटकच ते ही सगळीं कामां करता ते पड्ड्या फाटल्या लागून. तांकां केन्नाच खुर्चेची आसना, कमिटीचेर रावपाचें आसना. तर एका पिळगे कडल्यान दुसरे पिळगे कडेन, फर्स्ट जनरेशन टू सेकंड टू थर्ड अशें जनरेशना कडेन हें कार्याचें काम करपाची गरज आसा. हें तांकां तत्वता मान्य आसाच, पूण ते प्रत्यक्ष करून घेता. आतां स्नेह मंदिरची येदी व्हडली वास्तू तुमकां दिसता, येदो व्हडलो प्रकल्प दिसता, ताजें श्रेय तांकांच वता. पूण ते सांगतात आपल्या एकट्या श्रेय दिवनाकात, कारण एकटो कांयच एक व्यक्ती कांयच करूंक शकना. आनी तें खरें, बरेच प्रमाणान खरें. पूण सत्य आसा पळय तें आमी बुन्याद जी पळय आसा ती बेस ती घटमूट असल्या शिवाय वयली इमारत उबी जायना. म्हणटकच ती बुन्याद घालपा खातीर आनी तें करपा खातीर ताणें असंख्य सहकारी, जातूंत चडशे साहित्यीक आसात, जे कला क्षेत्रांतले लोक आसात, कला क्षेत्रांतले व्यक्ती आसात, आर्टिस्ट आसात आनी लॉ कायद्याचे तज्ञ आसात. हांचे कडल्यान ताणें सगळ्यां कडल्यान मार्गदर्शन आनी तांकां बरोबर घेवन हें कार्य केल्लें आसा. अशें तुमकां दुसरे कडेन दुर्मीळ मेळटलें अशें तरेचें कार्य जें चलता. 40 वर्ष होते. त्यामुळे नाईक साहेब हे ह्या संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेले आहेत आणि त्यांच्याबरोबरचे त्यावेळचे जे कार्यकर्ते होते त्यांच्यासारखे राबणारे वगैरे ह्या लोकांचं खरं कौतुक करण्यासारखं आहे. ह्या लोकांनी ही संस्था उभी केलेली आहे. कसे केले, काय केले, किती कष्ट केले, इकडच्या लोकांनी कसा त्रास दिला त्यांना, मारामारीपर्यंत पाळी आली होती, मोटरसायकल अंगावर टाकल्या होत्या,
हे सगळं असून सुद्धा तो त्रास सहन करून सुद्धा गोव्याचे लोक म्हणायचे तुम्ही मुंबईहून बाहेरचे माणसं, बाहेरलो तुम्ही, म्हणजे मुंबईचे येऊन तुम्हाला आम्ही काय मदत करणार. मुंबईचे आमचे सरकार म्हणायचं अरे तुम्ही गोव्याला बांधताय, गोवा सरकारची मदत घ्या ना, आम्ही नाही काय तुम्हाला मदत करणार. अशा परिस्थितीत 5, 25, 50 माणसं गोळा करून मग काय जे मिळेल देणगी त्याच्यामधून मधून करून आता तुमच्या पुढ्यात ती आहे मोठी आमची जी आश्रय बिल्डिंग झाली आहे ती तुम्हालाच माहिती आहे कशी उभी राहिली ती. सांगायचं काय की त्या लोकांनी जे कष्ट केले त्याची फळं आमच्यासारखे आताचे कार्यकर्ते आणि रहिवासी यांना अतिशय चांगलं हे मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळते आणि त्यांना चांगलं म्हणजे आम्हाला काही तिथे कमतरता भासत नाही. मी मुंबईहून आले आहे आणि मला हा आश्रम अतिशय आवडलेला आहे. इथे सगळ्या सुखसोयी आहेत. त्यानंतर हांगतो हांगाच मागीर ताणें मुंबयच्यान शिफ्ट जावन तो गोंया आयलो. गोंया आयलो नंतर मागीर ही सगळीं बाकीची सगळीं कामां हे सुरू केलें. ह्या बरोबर हांव उजवाडां पसून हांगा आसा. उजवाडां ही अभिनव कल्पना, वेगळी कल्पना. गोंयांत ह्यो प्रकार ना, भायर आसात पूण तो वेगळ्या पद्दतीन चलता. हे समजून घेवपा सारकी आसा. समाजा कडेन जोडपाचें जें काम चलता हांगा मुखार आमचो समाज कसो आसा, समाज हो जातींनी विभाजीत आसता. कंपार्टमेंट सारकी रामकृष्ण बाबान एक वेगळी कल्पना करून आमचो लोकल जी कम्युनिटी आसा ह्याका सगळ्यांक सांबाळून घेवन एक कडेन हाडून हो प्रकल्प उबो केलो आनी खऱ्या अर्थान हिंदू समाज एकजीव करपाचे मोठे कारवायाची सुरवात महादेशी गोंय संपूर्ण देशांत गोंयांत जाली. हांगा तुमकां जातीचे हेचे कसलोच फरक मेळना पळोवंक. सगळे आसात ते सगळे एकीची काम करतात, बरोबर रावतात, खेळटात, सगळे कामां करतात. म्हणजे भारतीय समाजाक, हिंदू समाजाक जी जातीभेदाची एक मोठी कीड आसा कशी जाली कोणाक खबर ना. तो हांव अभ्यास केल्लो म्हाजो जायतालो पूर्ण जाता तो हांव घालतलो कित्याक लागून जालो पूण ती आसतना सुद्दां एक बऱ्या कामा साठी सगळे एक कडेन येवन रावंक शकतात हें हांगा दाखयलें पयलीं संपूर्ण भारतांत खंय जालें. एक मनीस एक घेवन बसता काम आनी तातूंत फक्तय न्ही हांगा आमच्या आनी थंय संजीवन मेळ्ळें आसा वृद्धाश्रम आसा तो कॉन्सेप्ट पर्सनल हो लोकजीवन सगळें आमचे लोक सगळ्या जातीचे सगळे आयले ह्या सगळ्याक ह्यातून सांबाळून घेवन हो प्रकल्प उबो जाला. अंदू जाय टिकपा जाय सगळ्यांनीच म्हणजे जाका थोडे उगीच हिंदुत्व हांव हिंदुत्व बी असलो अभिमान न्ही हिंदू एकच जावपाक जाय. जाका दिसता तांणी ह्या अशा प्रकल्पाक सपोर्ट करचो, सगळ्यांनी बरोबर येवचें. कारण समाजाक हिंदू समाजाक जी एक मोठी कीड लागिल्ली आसा तुकडे घालची ती ना करपाक एक बारी हांगा धाडला. हांव उलयलां रामकृष्णाक सांगलें की ह्या देशांतल्या हिंदू धर्माची जाती धर्माची जी कितें विकृती आसा ती ना करपाचो प्रयोग हांगा चल्ला. त्याग हो कसो आसचो हाजें उदाहरण म्हणजे रामकृष्ण बाय प्रोफेशन चार्टर्ड अकाउंटंट. सगळें तें सोडून वेन ही वॉज म्हणजे ताची प्रॅक्टीस फूल स्विंग चलता. मुंबय ऑफिस, पणजे ऑफिस, मडगांव ऑफिस आसून सुद्दां ताणें ती त्या लोकां कडेन दिवन सबंद ह्या स्नेह मंदिरा खातीर वावर घेतले. पयलीं गोवा हिंदू असोसिएशनच्या नाटका खातीर आनी ताजो नंतरचो काळ स्नेह मंदिर. म्हणजे त्याग हो कसो आसता हें तांचे कडल्यान शिकपाचें. फुल्ली डेडिकेटेड मनीस इतलें की बाबा तातूंत कशें कोणें कितें काम करप हाजें पूर्ण नॉलेज आशिल्लो मनीस ताजेच कडल्यान हो त्याग अपेक्षीत आसता. आनी तें इतलें ताजें सॅक्रिफायस आशिल्ल्या कारणान ताजें पूर्ण इनवॉल्वमेंट आशिल्ल्या कारणान
मुखार व्यक्ती कोण आसा ताजें जर चुकलां जाल्यार तें सरळपणे सांगपाक तें केन्ना फाटीं रावलें ना आनी बरोबर आसा जाल्यार ताजें कौतूक करपाकूय फाटीं रावलें ना आनी ह्या ताज्या मूळ स्वभाव म्हण किंवा हळू घडत जाल्ली त्यागाच्या हातूंतल्यान आज हें स्नेह मंदीर उबें रावलां. हे स्नेह मंदिराचो येदो व्हडलो पळय विकास जाता आजूय ते आमकां गायड करतात की बाबा ही गोश्ट चुकता ह्या गोश्टीचेर मातशे विचार करात ती गोश्ट म्हणजे इतलो अनुभव तांचे कडेन आसा ह्या गोश्टी आनी हे फक्त म्हजे कोतान तरी हे तांच्या त्यागा खातीर हे इतले गोश्टी सगळ्यो जाल्ल्यो आसात. सो रामकृष्ण भाव हांचें नांव ह्या स्नेह मंदिरा खातीर सदांच आसतलें तांचें गायडन्स सदांच उरतलें आनी आज आमी जें कितें करतात नवी पिढी जी येता तांचे मुखार हें एक व्हडलें उदाहरण आसतलें की बाबा वेन यू कम टू स्नेह मंदिरात जी नवी पिढी हांगा आयल्या ती ताच्या भशेन सॅक्रिफायस करपाचो प्रयत्न करता. एक असें व्यक्तिमत्व हातांत घेतिल्लें काम संस्कृताचें वाक्य निर्वाह प्रतिपन्न वस्तुषु हातांत घेतिल्लें काम परिपूर्ण करूंक शेवटा वचूं करता. रामकृष्ण बाबा अशी व्यक्ती आसा की कसलेय अडचणी आसल्यात ताचेर मात करून तें काम तो पूर्ण करता. सगळ्यांची लाडकी सगळ्यांच्या सेवेमध्ये धावपळ करणारी. दुसरं बक्षीस नंतरची मनाची श्रीमंती आणि हाताची श्रीमंती दोन्ही संगम झालेला आहे आणि मी म्हणेन लक्ष्मी आणि सरस्वती IT इंजिनियर त्या दिवशी ग्लोबलायझेशन मध्ये भावाने उल्लेख केला. घरातली माणसं कधी पाठ ठोकत नसतात आपल्या माणसांची पण थोपटली होती की आम्हाला मार्गदर्शन करणारा म्हणून तर एवढी ओळख बोलली आहे. नेहमी बदल करतात आणि नेहमी तुम्ही तसाच साथ आम्हाला द्या आम्हाला बरं वाटतं. आणि आज सांगत होते मी गेल्या वर्षी कोविड काळामध्ये मोदींनी वरती बोट करायच्या पूर्वी तारक बाबांनी आम्हाला सगळ्यांना कलकलवून सोडलं होतं की मास्क लावा मास्क लावा मास्क लावा. अरे तेव्हा मास्क म्हणजे काय कसं काय बाहेरून सरकारची यंत्रणा कार्यान्वित व्हायची होती. आले झंझावाती तुफानी दर्या आणि त्यांनी जे सूत्र सुरू केलं. त्यांचे त्याचा वाढदिवस आहे करूया म्हटलं नाहीतर मी आणि तुम्ही दोघीच करूया. तर प्रत्येक नसतील आपण म्हटलं मानपत्र तयारी करतो मी ते घेऊन त्यांना घरी जाऊन देऊया आणि हा धरून देऊया संपलं. ते गोवा वाचलेल्या या महिन्यात तो गौरव जावपाचा आहे. त्याच्यासाठी नाही अशा व्यक्तिमत्व लोकांमुखार येवपाचो आहे. अरे असो म्हणजे ह्या जमनीत जातलो आणि एवढे मोठे शिल्प हे तर उभे केले त्याशिवाय सगळ्या विधायक कार्याचो एक मार्ग दाखवून दिलो सगळ्यांक. तुम्ही आता प्रकल्प पळयला आमचे शिस्त आमची झाडां पिडां लोकांच्या तोंडार सदांच हसप आणि हांगा कितले जाणां येतात भेट दितात ते रिमार्क बरयतात प्रतिक्रिया बरयतात आमच्या रजिस्टराचेर आनी तातूंत चडशे जाणांचो एक आशय असो आसा की हो कांय वर्सां पुर्वी एक ल्हानसो रूख ल्हानशें झाड रोपटें लायिल्लें ताचो आज व्हडलो वटवृक्ष जाल्लो आमी पळयतात आनी त्या वटवृक्षाच्या पारंब्या मुळां फक्त बांदोडे पुरती न्ही गोंया पुरती न्ही मुंबय पुरती न्ही तर सबंद जगभर ताजे कार्याची मुळां येदो व्हडलो वटवृक्ष जाल्लो आसा. इवलेशे रोप लावियले द्वारी त्याचा तो वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला अशें ज्ञानेश्वराच्यो ओळी. आनी त्याच प्रमाणे फक्त मोगरो फुलूना त्या मोगऱ्याचो परमळ द स्मेल the beautiful smell has spread all over the world with its vibrant colors and activities.
and that is that last but not least, once again I give credit of these to Shri Ramkrishna Kaka, रामकृष्ण नायक बाब, आमी रामकृष्ण काका म्हणटात तांकां, आनी तांकां ह्या उदंड आयु आरोग्य मेळूं आनी फुडें तांकां बरें बरें आयकुपा मेळूं, बरें बरें उलोवपा मेळूं आनी बरें बरें पळोवपा मेळूं अशें त्या अदृश्य शक्ती कडेन हांव प्रार्थना करतां आनी हांगाच थांबता. आनी म्हाका तुमी रामकृष्ण काका बद्दल ते व्हडले व्यक्तिमत्व अशें हांव ल्हानसो मनीस कितें उलयतलो, पूण तांचे प्रेरणेन हांव स्नेह मंदिरान थोडेशें काम करतां, करीत आसां, करतलों अशें हाजे वेळार आश्वासन म्हणना अशे वेळार हांव सांगून हांव हांगाच थांबतां. नंबर 2, संस्थेला बाकीचे कार्यकर्ते जे कमिटी मेंबर आहेत ते चांगले मिळालेले आहेत त्यांच्याकडून. बेसिकली नाईक साहेब हे CA आहेत, स्वतःचा व्यवसाय 60 वर्ष सांभाळून लोक अजून 80 वर्षापर्यंत काम करतात, पण केवळ ह्या संस्थेचं काम करायचं म्हणून त्यांनी ती 60 वर्ष झाल्याबरोबर, जसे आम्ही ऑफिसमधून रिटायर होतो आपण, तसं त्यांनी 60 वर्ष झाल्यानंतर आपली सनद बॅक टू पॅव्हिलियन म्हणजे त्या संस्थेला CA चार्टर्ड इन्स्टिट्यूशन त्यांची जी आहे त्यांना परत केली. ह्याच्या पुढे मी CA म्हणून नाही, मी श्री रामकृष्ण नाईक म्हणून काम करणार, आणि त्यांनी संस्थेला वाहून घेतलं. त्यांचं खरं काम 75 वर्ष गोवा हिंदू असोसिएशनचं होतं. गोवा हिंदू असोसिएशनला 100 वर्षाच्या वर हे आले, म्हणजे 100 वर्षाच्या वरची हे पायरी त्यांनी गाठली. जवळ 110 काहीतरी वर्ष झाली, त्याच्यात 75 वर्ष त्यांचा सहभाग आहे, आणि त्याच्यामध्ये ते सांभाळून 40 वर्ष हे ते सांभाळतात. अशा सगळ्या गोष्टी आहेत. हा माणूस अतिशय, आणि बरं एवढं करून जे काय म्हणतात त्याला जबान म्हणतात किंवा विश्वास जो आहे, म्हणजे एक पैसा इकडचा तिकडे होणं. संस्था म्हटलं की लोक धावतात, कसा मी कमिटीत घुसतो आणि हे करतो, पण ह्या माणसाची दूरदृष्टी, कसे लोक आपण घ्यायचे, कुठचे लोक घ्यायचे, कोण कार्यकर्ते चांगले काम करतील, असं करून त्यांनी गोळा करून जी संस्था उभी केली, त्याला हॅट्स ऑफ. आणि त्यांच्या शब्दावर मुंबईला राहून गोव्याला नुसता एक फोन केला, याच्यात सगळे तुमचे गोव्याचे इंडस्ट्रियलिस्ट आले, एक फोन केला, कोकणी भाषेत बोललं की अरे उद्या आमचं फंक्शन आहे, एवढे पाठव, लगेच पैसे तयार. सांगायचं काय की शब्द आणि विश्वास ह्याच्यावर त्यांनी एवढं कौतुकास्पद काम केलेलं आहे. हा माणूस माझ्या मते, म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन असं आहे की भारत सरकार जे आता पद्मश्री आणि पद्मभूषण फालतू लोकांना जी देतात, समजले की ती ह्यांची त्याच्यावर लायकी आहे. हे मी पहिल्या दिवसापासून त्यामुळे, आणि मग त्या माणसाविषयी मला अतिशय आदर आहे. आणि जो काय मी आज आहे किंवा मी जो काय शिकलेलो आहे, त्यांच्यामुळेच आमच्या मोठमोठ्या लोकांशी ओळखी झाल्या. अनिल काकोडकर, रघुनाथ माशेलकर, मोठमोठे साहित्यिक, हे सगळं आम्हाला त्यांच्यामुळे, त्यांचा सहवास मिळाला. नाईक साहेबांमुळे ओळखी झाल्या, कसं बोलायचं, काय करायचं. आम्ही पण 4 गोष्टी त्यांच्याकडून शिकलो. हे ऋण आम्हाला फेडता येणार नाही त्यांच्या बाबतीत, आणि आम्ही कधी विसरणार नाही. त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना. खणाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती गाडो परस्परे मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर दाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाओ जो जे वांछील तो ते गाओ प्राणिनाथ वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी ममतो मंडळी भेट तू मुता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड ते तापहीन ते सर्वाये सदा सज्जन सूर्य रे
बांदिवडेच्या पंचक्रोशीमध्ये कवळेची श्री शांतादुर्गा, रामनाथीचा श्री रामनाथ, नागेशीचा श्री नागेश, बांदिवडीची श्री महालक्ष्मी अशी 4 भक्ती मंदिरं आहेत. त्याच्यामध्ये कवी कुसुमाग्रजांनी नाव ठेवलेलं आमचं हे स्नेह मंदिर. राजन तालुक जो नाट्य क्षेत्रांत फिल्म क्षेत्रांत आसा तो रामकृष्ण काकाक आमच्या घरा कडेन घेवन आयलो आनी ताणें म्हजी वळख केली आनी रामकृष्ण काकान सांगलें म्हजें अल्पशी मदत योगदान हाजे खातीर जाय आनी हांवें एका उतरान तांकां रोखडेंच सांगलें हांव आसा म्हणून. या फक्त हें मानवतेच्या दृश्टिकोनांतल्यान न्ही तर एक बांदोडेचो नागरीक जागरूक नागरीक म्हणून म्हजें नैतीक कर्तव्य अशें मानता. तूं म्हाका ही संद दिल्या हांव जरूर करतलो. म्हजे कडेन निमणो श्वास आसा मेरेन आनी म्हजे बरोबर सगळी आमची बांबोळकर फॅमिली आसतली हाजें तुमकां वचन दिता आनी त्या प्रमाणे अजून पर्यंत आसा. आनी रामकृष्ण काकालें ते आतां मिटिंगेक उदक सांगले कसली पदाची अपेक्षा ना पूण ते हांगा बसून ते आमकां मार्गदर्शन करतात, गायड करतात आनी तांच्या मार्गदर्शना प्रमाणे आमी फुडें वाटचाल करीत आसा. हाजे फुडें सध्या स्नेह मंदिरची जी जागा आहे ती जागा शोधण्यापासून रामकृष्ण काकांना त्यांच्या इतर कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन खूप त्रास सहन करावे लागले. जागा सापडली परंतु जागेचा ताबा मिळणं ही फार कठीण आणि अशक्यप्राय गोष्ट वाटत होती. कारण एकंदरीत हा साधारण पहिला वृद्धाश्रम असा गोव्यात येत होता आणि वृद्धाश्रमाची संकल्पना म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती मोडायला निघालेले हे लोक आहेत असा साधारण प्रचार काही धुरीणांनी, काही वक्त्यांनी, काही राजकारण्यांनी त्यावेळेला वर्तमानपत्रामधून सुरू केलं. सो एकंदर समाजाची गरज म्हणून जे काम करायचं त्याला समाजाचाच विरोध ही पहिली पातळी होती. मग स्नेहमंदिर बद्दल समजून सांगण्यासाठी तिथे बांदोड्याला एक मोठी सभा घेण्यात आली. या सभेमध्ये हाणामारीपर्यंत प्रकरण पोचलं आणि रामकृष्ण काकांच्या अंगावर एक माणूस हात घालायला आला. त्यावेळी आज जिथे मातृछाया आहे, जी मातृछाया आहे त्याचे संस्थापक सदस्य ज्यांना म्हणतायत असे समाजसेवक श्री मधुकर दीक्षित हे तिथे होते. दीक्षित मध्ये पडले. त्यांनी त्या माणसाला रोखलं आणि त्याला सांगितलं तुमचं काय म्हणणं आहे ते हातगाईवर येऊन आम्हाला सांगू नका, हे काम आम्ही पुढे नेणारच आहोत. स्नेहमंदिरची एकंदर वास्तू कशी उभी राहणार याच्यासाठी आर्किटेक्टची गरज होती आणि मुंबईचे नामांकित आर्किटेक्ट शशी मेहता यांनी त्याचा पहिला स्केच काढून सगळ्यांच्या स्वाधीन केला. त्या स्केचमध्ये इथे आवश्यक असलेले बदल हे नामवंत गोव्याचे आर्किटेक्ट श्री रमेश कामत यांनी त्याच्यामध्ये आवश्यक ते बदल केले आणि सध्याच्या स्नेहमंदिरच्या सगळ्या वास्तू त्या काळामध्ये तिथे उभ्या राहिल्या. मुद्दाम नमूद करायला पाहिजे ही गोष्ट की या लोकांनी स्वतःचे व्यावसायिक म्हणजे कन्सल्टेशन चार्जेस अजिबात घेतले नाही. सर्वांचं असं म्हणणं होतं की आम्ही 1 रुपया सुद्धा तुझ्याकडून घेणार नाही, फक्त तू हे जे काम करतोस ते आम्हाला पटलेलं आहे आणि म्हणून आम्ही तुझ्या मागे खंबीरपणानं उभे आहोत. त्या जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी मग कोर्ट कचेऱ्या सुरू झाल्या. कोर्ट कचेऱ्यामध्ये कोंड्याचे त्यावेळीचे नामवंत वकील, दुर्दैवानं आज ते हयात नाही, ॲडव्होकेट उमेश कोलवाळकर हे रामकृष्ण काका आणि स्नेहमंदिरच्या पाठीमागे खंबीरपणानं त्या काळामध्ये उभे राहिले आणि स्नेहमंदिरचं काम सुरू झालं तर ती जमीन सगळी सपाट करायला पाहिजे होती. त्याच्यासाठी जो कंत्राटदार नेमला होता त्याचे पैसे थोडेसे देणे बाकी राहिले होते कारण पैशांची चणचण तर भासतच होती.
दाते शोधत होते एका बाजूला. तर तो माणूस तणतणत ॲडव्होकेट कोरवाळकरांच्या कडे गेला आणि रामकृष्ण काकांना त्यानं थोडीशी शिवीगाळ केली. ते पाहून ॲडव्होकेट कोरवाळकर संतप्त झाले आणि स्वतः ताबडतोब आतमध्ये जाऊन त्यांनी 50,000 रुपयांचा चेक लिहून त्या कंत्राटदाराच्या हवाले केला आणि त्याला सांगितलं, पुन्हा या माणसाच्या वाटेला जायचं नाही, तुझा काय खर्च असेल तो या पैशातून घे, असे त्यांना साथीदार त्या काळामध्ये भेटले. ॲडव्होकेट कोरवाळकर असंही म्हणाले की ही केस जर का हायकोर्टमध्ये आपण हरलो तर मी माझा हा वकिलाचा डगला बाजूला काढून ठेवीन आणि पुन्हा कधीही वकील होणार नाही. केस ज्या वेळेला हायकोर्टमध्ये होती त्यावेळेला त्या काळचे गावातले सरपंच त्यांनी फार मदत केली आणि स्नेहमंदिरसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्र ही ॲडव्होकेट कोरवाळकरांना पुरवली. त्याच्यावरती स्नेहमंदिर ही केस जिंकलं आणि त्या जमिनीची संपूर्ण मालकी हक्क आणि ताबा हा स्नेहमंदिरकडे आला. असे आपापल्या परीनं स्नेहमंदिरसाठी वावरणारे पण सदैव पडद्या आड राहिलेले सहकारी रामकृष्ण काकांना भेटले. आज रामकृष्ण काकाला वाढदिवस, आनंद झालो. आज इथल्या वर्षा आम्ही रामकृष्ण काका, रामकृष्ण मामा, काका म्हणून आम्ही दोन्ही फॅमिली आंगले आणि जोशी ओळखत आले. आणि तो रामकृष्ण काका आज या वडल्या पदार पावला म्हणजे खूप आनंद झाला, खूप आनंद इतलो जालो त्या आमकां शब्दान सांगूंक येना. हे रामकृष्ण काकाले आज मोठेपण असलें तरी एकेकाळी ताणें कशे कश्ट घेतल्या गोवा हिंदू असोसिएशनाक उबें करपाक तें हांवें स्वता दोळ्यान पळयलां. तो काळ आशिल्लो 1953. तेन्ना हांव ट्रिटमेंटाक वतालें आनी जातालें कितें तातूंत हें म्हणजे हें गोवा हिंदू बी कांय अस्तित्वान येवं नाशिल्लें, तें बाल्यावस्थेन आशिल्लें. आनी तेन्ना तें पळय उबें जालें कशें तर मुंबय एक संस्था आसा भारतीय विद्या भुवन, थंय ताजे ह्या गोवा हिंदू एसोसिएशनचे प्रोग्राम जाताले आनी तातूंत नाटक म्हणजे आनी निशिकांताची नवरी हें पयलें नाटक. तातूंत काम करपी दामू काका केकरे तो निशिकांत हिरो आनी हिरोईन ललिता काकी ती आशिल्ली. पयलें तांच्या अशें जालें आनी रामकृष्ण काकाचें बाकीचीं नाटकां म्हणजे हांवें पळयलीं ती पयलें गोवा हिंदू एसोसिएशनचें नाटक खडाष्टकान आमचो भिकूबाब तो कर्कशराव जाल्लो आनी आमची म्हजी मावशी गर्गशा जाल्ली
हे करून आम्ही त्यांना हे पळयले आणि निमाणे नाटक अजे मत्स्यगंधा आमच्या रामकृष्ण काकाचें तें नाटक सामकें हीट जालां इतलें अजुनूय दोळ्या मुखार येता तें नाटक. अनिल काकोडकराक असं वेगवेगळे मेळचे असं आमच्या लोकांना मैत्री प्रेम तो हांव विचारून जाल्यार मोठे श्रीमंत परिशदेचें नांव घेना तुमी सगळ्यांक कळटलें म्हणून ते ताका गर्वाचे निश्ट करून ताका दवरलो त्या हांव म्हज्या कडेन आशिल्लो थंय असो उबो रावलो आनी उबो रावलो वेटिंग रुमाक थंय ते दोगी जाणां ताका घेवन अशें पळयले ताणें म्हाका पळयलो त्या बरोबर ताणें म्हणें अरे तुम्ही केव्हा आलात असं म्हणून तो म्हजे कडेन येवंक लागलो तेही गवताले हांवें तरी त्या दोगांनी ताका विचारलें तुमी ह्यांनाय वळखता म्हणजे तुच्छतेन अपमानास्पद स्वर आशिल्लो तो ताणें तांकां म्हाऱ्या आयलो ताका दुसरो पावना म्हणून एक बरें म्हयने वयतकीर विचारलें सायबा खूब फटीक कितें उलयता परमेश्वर आयकल्लें मैत्रीण बरयिल्लें चिंत सांगलें गरज आसतना जो मनीस दुसऱ्याचो अपमान करता ताका विनाकारण करता ते म्हणजे सहज नाही अशीं अनेक उदाहरणां हांव सगळीं सांगना पूण ह्या उदाहरणान एक दृश्टी दिली तशेंच देवा भशेन मनीस आज आमी एक दोन आसात आमी नांव घेतलें ना म्हणची ना हांव नांव घेना म्हाका कितें त्रास जाता तो म्हाका भोगतो हांव आयकता कित्याक म्हगे बापायन वयशें घाल्ले 20 वर्सां पर्यंत कसलो संस्कार घेवचो ना जें कितें काम करता तें लावून करूंक कर पूण ताचो संस्कार केन्नाय घेना म्हणून आमी तें पाळ्ळें आज त्या खातीर चिंतकाय जाला तर त्या दोनी मनशांक हांव नमस्कार करता की तुमी मोठो हो जो संस्थेचो उतरायलो आनी खंयचेच तरेचो मान अपमान ताजे खातीर एक 4 वळी बरोवन दिल्यात म्हज्यान त्यो वाचून पसून दाखयता कित्याक हांवें त्या मनशाक पळयिल्ले आहात परमेश्वर आनी त्या मनशा हातूंत थोडेशें अंतर आसा तुमकां फट दिसतलें तुमी हांवें पळयलें आहा आमकां चित्र डॉक्टर अजय वैद्य ते दाखयलें ताका तें खूब आवडलें आनी तो तेन्ना वाचून दाखयतलो शांती चिंतन आयकुचें देव आनी मनुश्य हातूंत फरक ना तेजे कारण ध्यास आनी निश्ठा जांका जांका ध्यास आनी निश्ठा आशिल्ली ते कितें गेलो भेटायला गेलो तर बाकीचे लोक बसले होते तसंच एका कोपऱ्यात मी बसलो वेटिंग रूममध्ये नाव येत नाही मला म्हणतो कारण सगळे लोक त्या माणसाला ओळखतात 2 पुत्र अतिशय श्रीमंत येऊन लिफ्टकडे उभे राहिले आणि त्यांनी बरोबर सगळे लोक उभे राहिले म्हणजे ते उतरतात हे कळलं तर मी उभा राहिलो उतरले आणि लिफ्ट उघडलं चमत्कार म्हणून सगळं झालं आणि ती दोन्ही माणसं त्याने बोलावलं त्यांनी चालत त्यांनी असं काकोडकरांची दृष्टी माझ्याकडे गेली अरे तू केव्हा आलास इकडे असं म्हणून ते माझ्याकडे यायला सुरुवात झाली पाठोपाठ हे दोघेही होते इतक्या डिस्टन्समध्ये आल्यानंतर त्या दोघांनी काकोडकरांना विचारलं ह्या माणसाशी तुमची ओळख आहे अच्छा एक कुत्सित स्वरात चेष्टेच्या स्वरूपात म्हणजे हा असंच होतो मी असं लेंगा आणि याच्यावर सदा चांगलाच आहे अशा माणसाची तुमची ओळख आहे असं म्हणून ती पुढे आले आणि त्यांनी काय उत्तर दिलं असेल सांगणं बघ said he is my elder brother
ते माझे ज्येष्ठ भगवान त्यांची पूजाचे असे झाले जेवण त्यांची 1 महिन्यानंतर मी त्यांना विचारलं, कधीही खोटे न बोलणारे तुम्ही, अमेरिकेला हलवणारे, खोटं कसं बोलला त्या दिवशी? ते वाक्य तू कोणाला जर सांगणार नसशील किंवा नसशील तर मी त्याचं कारण सांगतो. मी कारण दुसऱ्यांचा अपमान केलेला हे केलेला सहन होत नाही. त्यावेळी पेटून मी उठतो आणि त्यावेळी मला हे आलं की ह्या माणसांना अहंकार कसा हे करायचा, तर आहे मी ते अशा स्थितीत माझी भेट या निमित्ताने झाली नाही. मी भेटलोच नाही. माझे दुसरे गडखऱ्यातले नातेवाईक यांच्या चुलत भाऊंना ओळखत होते. ते म्हणाले तिथं सोन बांधेकर आहेत वगैरे वगैरे वगैरे. पण पत्रकाराहून ते भटजींना बोलावेत सगळं करत असतं. एकदा का त्यांचं निधन झालं की ते मोकळे झाले होते आणि हळूहळू त्यांनी त्या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या होत्या. त्यांची देवाची पूजा म्हणजे अशी आंघोळते सकाळी करीत झाली देवाची पूजा आणि ते आपल्यानंतर कामाला लागलं असं हा म्हणून त्याचं उदाहरण म्हणजे आई 6 महिन्यातून एकदा मुंबईला जात खरेदी करण्यासाठी. आई त्यावेळी मला बोलवत असे, सांग तुझ्या वडिलांना काय काय तुला मुंबईहून आणायचं. नेहमी त्यांनी मी उडवाउडवीची उत्तरं देऊन काय काय आता सगळं इकडे मिळते वगैरे सांगितलं. आणि नंतर एक दिवस मला वाटलं की मागावं. म्हणून म्हटलं मला एक आई बाबांना म्हणून काय गेल्या वर्षी दामोदर शिकवायच्या वेळी माझ्याबरोबरची सगळी मुलं आली होती. ती सगळी तांबड्या रंगाच्या कपड्यामध्ये होती. पावडरसुद्धा जो लागणारा होता गुलाब तो सुद्धा तांबड्या रंगाचा उपयोग होता. तसा मला एक सेट बनवायला सांगितलं बाबांना. त्यावेळी बाबा म्हणाले, अरे हे काय एवढंच ना, ते मी करतो, एक कशाला 3 देतो तुला. तर काय मला आठवण राहत नाही ना, हे सगळं झाल्यानंतर मला आठवण येतं. अशी करून हा माणूस त्याने कधीही आम्हाला देवाकडे नेलं नाही, कधीही कित्येक वर्षात नेलं नाही, कुठल्याही जत्रेला नेलं नाही, कुठलंही केलं नाही. ते सगळं त्यांनी सोडून दिलं. एकमेव शाळा एके शाळा, मराठी शिक्षण एके मराठी शिक्षण, हे त्यांचं ध्येय होतं. असा हा माणूस मला भेटला होता आणि मी यांचा मूळ सांभाळून सगळं. माझी आई श्रीमंत घराण्याची होती. त्यांच्या घरी 20-22 नोकर होते नुसते कामाला. आमच्या घरी एकच बाई होती ना कामाला. अशा वेळी ही मला संधी मिळाली. त्यावेळी हे एक दिवस मी यांना असं होतं बोलता मेमरी खराब होते. सुवर्ण बांदेकरांना मी भेटलो तर समारंभाच्या वेळी मला येतो मी त्या 2 मिनटात आहे. मला कधी हे केलं नाही वगैरे. एक दिवस मास्टर म्हणाले की तुमची शाळा इतकी फास्ट शिफ्टमध्ये आहे, आम्हाला भातच करता येतो, बाकी काही करता येत नाही, टाईम मिळत नाही. लगेच कोणालाही न विचारता म्हणाले उद्यापासून तुम्हाला घरचं जेवण डब्यात नाही. आणि मी मग ती ठोकल्याच्या अशा घेऊन 2 ठोकल्या ती जात होते. एक दिवस जायला मला जरा 10 मिनिट आणि त्यामुळे हे वादावादी चालू, नेहमी वादावादी, ही वादावादी नेहमी असायची. कधीही एक त्यांनी बोललं बघितलं नाही. बहिणीचं लग्नाच्या वेळीसुद्धा विषय त्यांच्या मित्राने लग्न सगळं केलं बहिणीचं. अशा वेळी मी आलो मला उशीर झाला 10 मिनटं. तर पिताजी आधीच येऊन दुकानावरून बोलला, हा उशीर झाला वाटतं. मग तुमचा तिने एक छान शब्द काढला होता, फुकटचं श्राद्ध. हे फुकटचं श्राद्ध मग कसं काय, थांब फुकटचं श्राद्ध म्हणे की त्याचा दरफार व्हायचा. मस्करी करते ही माझी.
विचारून येतो मास्तरांना आणि मग तुला सांगतो असं म्हणते की वळले त्यांनी पाठीमागे एक पेटीवर प्रत्येकाच्या घरात एवढी मोठी पेटी त्याच्यावर सगळे एक सेट होता जपणी उचलला आणि टाकला. कपडे तिकडे मी सगळे ते गोळा केले घातले त्याच्यात आणि दुसऱ्या हातात 2 टोपल्या घेऊन मास्तरांना जेवण घेऊन जायला. मी प्रामाणिकपणे सांगतो, एक शब्द यातला खोटा नाही. मी त्यावेळी दुसरा शाळेत शिकत होतो मी. कुठलाही विचार माझ्या मनात आला नाही. ह्यांचं पुढं कसं काय सोडवायचं का प्रकरणे. एक लहान सहान खुल्लक गोष्टीवरून एवढा वाद येतात हे करतात कसं काय करतात हा प्रश्न. म्हणजे माझे वडील हे भोजू आहेत की काय. हे सगळं शाळेचं वगैरे प्रकरण लोकांच्या डोळ्यात धूळ खाण्यासाठी हा करतो की काय. पण नाही, स्वातंत्र्य सर्वेच्या वेळेत बघितलं तर हे कितीतरी काम का केलेलं आहे फुकटचं सगळं. पण काय अशा परिस्थितीत मी मुंबईला आलो आणि कानिटकरांची माझी भेट झाली. कानिटकर हे मला 20 वर्ष माझ्या घरी राहत होते. त्याच्यानंतर मी त्याच्या एक दिवस त्यांना विचारावं एक गोष्ट विचारू आणि प्रामाणिकपणे ते जेवढं म्हणून बायकोला सांगत तेवढंही मला सांगत. प्रामाणिकपणे सांगतो सगळ्या गोष्टी. तर वसंतराव एक माणूस काम करत होता मिलमध्ये. तो धावत आला मिठी जमता आणि म्हणाला, सबंध महिन्याचे 250 रुपये राहिले आहेत. तुमचं सगळं ऐकलं भाषण इथे, याची अत्यंत गरज आहे. पण हे तुमच्यासाठी ठेवा. रिसिप्ट नको, नाव नको, पावती नको, फक्त हे काम हातात घ्या. आणि गरज लागली आम्ही आलो तर मला विसरू नका. 1 कोटी नुकसान सोसत ही संस्था चालू ठेवली. मला माहीत नाही पुढं लोकांना त्याची गरज पडली वगैरे वगैरे नंतर खूप मोठा इतिहास आहे. पण त्या दोघांनी जे आम्हाला सांगितलं ते सहाय्य. म्हणून जेव्हा शंकर वैद्य म्हणतात, कधी काय येते मोजाया तरुची सर्व ही पाने, हे अक्षरशः खरं आहे. सुवर्णबाब हे नंतर शेवटच्या टप्प्यात गरज होत असतं ते आले. कारण आम्ही गरिबांसाठी गरजू आणि गरीब यांच्यासाठी मुलांसाठी जी शिष्यवृत्ती सुरू केली होती मला हात दिला त्यांनी. त्यांना एखादा आजची जी तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी म्हणून मी एक कार्यक्रम हातात घेतला होता. टेक्नॉलॉजी, नवीन जी टेक्नॉलॉजी झाली आहे त्याची ओळख गोमंतकी सुशिक्षितांना करून द्यावी म्हणून जे काम सुरू केलं होतं त्याला मिळालं नाही. कारण ती अर्जी आपल्यामध्ये दिसली नाही. गोमंतकी तरुण पिढीमध्ये जे दिसायचे आहे ती अर्जी जी पाहिजे, त्या अर्जीसाठी धोरणांचे चुलत बंधू माझ्या हातात होते. परंतु ते म्हणाले अर्जच नाही रे कोणाला. तरीसुद्धा 8-9 त्यांना घेऊन मी सुरू केलं होतं. पण मी त्याच्यात यशस्वी झालो नाही म्हणून मी सोडून दिलं. कारण आय एम नाव गेटिंग आउट ऑफ माय हेल्थ. ज्या खाती ते सगळं चाललं होतं, जे शिक्षणाचं होतं, आजसुद्धा नशिबाने मला सुवर्ण बांदेकर भेटले म्हणून, न मागता ते आणून पैसे दिले म्हणून. नाहीतर थोडंसं काम रेंगाळत आणखी चाललं असतं. त्या माणसाला दोंडाकडचे दोघे भाऊ आले. बायको पिछाण्यावर शेवटच्या महिना हे करत असताना आले आणि विमानाने इथं आले आणि चेक देऊन गेले 50 लाखाचा. कोण कुठं भेटणार अशी माणसं. पण आपण त्यांचे ऋण तरी कसे फेडणार. अशी घालून घेऊन घालणारी माणसं अवघी हाताच्या बोटावर असतात. मला किती प्रयत्न करून दुसरा माणूस मिळत होत नाही सगळं सांभाळायला. अशा वेळी संतोष शेट्टी फॉरेनमधून आले होते. त्यांनी सांगितलं आय एम फॉर यू.
आणि त्याने सगळं सोडून देऊन ते एक रत्न परमेश्वराने मला पाठवून दिलं आणि त्याच्यामार्फत मी आता हे करतो आहे. त्याला त्यांनी व्हीजीटीआय कॉलेजमध्ये घातला. ही बिकेम इंजिनियर अँड वॉज सिटिंग विथ द मेंबर्स विथ whom he served. बोर्डमध्ये त्याला घेतला. आला इथं हे सगळं त्याच्या तोंडून मी ऐकलं. तुला काय देऊ? हे काम हातात घ्यायला आम्हाला आदेश दिला 40 वर्षापूर्वी. सगळ्या अडचणी सोसून आज ते जवळजवळ पूर्णत्वस्थास पोचलेलं आहे. तुम्हाला आनंद होईल अशी ही घटना आहे. त्याबद्दल तुमचे कधीही आभार मानले नाही. आज तुम्ही गेल्यानंतर तुमचे आभार मानतो. हांव महेश कामत. ही डॉक्युमेंटरी करपाक हांव आनी म्हजी टीम धर्मा तेली आनी विपिन शेट्टी आमी थंय पावले स्नेह मंदिरान. आमकां थंय सुमन मॅडम मेळ्ळी. ती थंयची मॅनेजर. तिणें आमकां खूब इन्फॉर्मेशन दिलें, खूब समजायलें, खूब गोश्टी शिकयल्यो सुद्दां आनी जेवपाक आग्रो केलो. म्हजे आवयचें नांव सुमन आशिल्लें लग्ना पयलीं आनी जेन्ना ही सुमन मॅडम आमकां आग्रो करताले आनी जेवण घालताली म्हाका म्हजी आवयची याद आयली आनी आमकां तिगांकूय आपली आपल्या आवयची याद आयली. तिका आमी प्रणाम करूंक सोदता. म्हाका नायक काकाक मेळपाची एक संदी मेळ्ळी आनी ताजे कडल्यान खूब शिकलो. ताजे कडेन ब्रीफ इंटरॅक्शन जें जालें तातूंत माणुसकी ह्या शब्दाचो आनी भितरलो अर्थ कळ्ळो. म्हणून नायक काकाक कोटी कोटी प्रणाम. थँक्यू. धन्यवाद.